सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। आता नागपूरमध्ये थेट एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाच सायबर ठगांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली आरपीएफ मधील पीएसआय अधिकाऱ्याची तब्बल 19 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सायबर पोलिसांनी ते गुन्हा नंबर 117 नोंद असून त्यामध्ये आरपीएफचे पीएसआय ज्यांच्या अकाउंटमधून जो अग्रवाल नावाचा व्यक्ती मुंबई आणि मुंबई ठाणे किंवा इतर आरपीएफच्या सर्व ठाण्यामध्ये जाऊन तो लोकांना गुंतवणूक करण्याबाबत सांगत होता आणि तो आणि बँक अधिकारी म्हणजे त्यांचं जे कंप्लेंटंट आहे त्यांचं अकाउंट कल्याण येथील आहे, तर त्याने बँक अधिकाऱ्याच्या संगनमत करून त्यांच्या अकाउंटमधून कंप्लेंटंट आहे त्यांना न विचारता त्यांच्या चेक किंवा इतर कोणती अथॉरिटी न घेता पैसे ट्रान्सफर करून आपल्या अकाउंटवर घेतले आणि त्याद्वारे मी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे वगैरे असे सांगून त्यांची 19 लाखाची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपण गुन्हा नोंद करून माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र सिंगल सर, आमचे जॉईंट सीपी सर तसेच आमचे डीसीपी मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे तो मुंबई आणि इतर ठिकाणी त्याने आरपीएफच्या बऱ्याच अधिकाऱ्यांनी अंमलदारांच्या सोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो अशा बहाण्याने रक्कम घेऊन फसवणूक केलेली आहे। तसेच जो बँक अधिकारी यांनी कोणत्याही कंप्लेंटंटची एन्डॉर्समेंट न घेता पैसे ट्रान्सफर केले आहेत त्याचासुद्धा आम्ही शोध घेत आहोत। यामध्ये आता सर्व ज्या बँकेत पैसे गेले ते बँक अकाउंट नंबर फ्रीज करण्यात आले, त्यामध्ये बरीच सारी रक्कम आहे ती माननीय न्यायालयाच्या मार्फतीने आपण कंप्लेंटंटना परत करत आहोत। आणि मी आपल्या मार्फतीने लोकांना हे आवाहन करू इच्छितो की कोणत्याही आपण जर समजा गुंतवणूक करत असाल तर सेबी रजिस्टर ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडेच आपण गुंतवणूक करा, ज्याच्यामुळे आपण फसवणूक होणार नाही। जी व्हॉट्सअपद्वारे लिंक येते किंवा इतर माध्यम सोशल मीडियाद्वारे जी लिंक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आपल्याला सांगत असेल त्या लिंकमार्फत आपण गुंतवणूक न करता ज्या रजिस्टर कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक करून आपण आपली बचत ही योग्य प्रकारे वापरू शकाल। जय हिंद। आरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या पीएसआय सिंह यांच्या एसबीआय बँक खात्यातून परस्पर 19 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले आहे। मोबाईलवर 5 लाख रुपये काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांनी या बँकेत चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सायबर पोलिसांनी फसवणूक व आयटीआय ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।